हाय एव्हरीवन. माझं नाव तेजल आहे. मी सकाळी पण तुमच्यासाठी व्हिडिओ बनवलेला साडीवर. आणि माझं सेक्शन आणखीन एक डिपार्टमेंट आहे, त्याचं नाव आहे ट्रॅव्हल अँड टुरिझमचं. आणि त्याच्यात मी इन्क्लूड करते टायगर सफारीज, वेकेशन विथ पेट्स आणि वन डे ट्रिप, जे वीकेंड ट्रिप्स असतात ते पण, आणि वन डे ट्रिप जे वीकेंडमध्ये तुम्ही जाऊ शकता, ट्रेकिंग वगैरे करू शकता त्याच्यासाठी. तर आता मी पहिलं विषय घेतलं आहे वेकेशन विथ युअर पेट्स. ओके, त्याच्याबद्दल मी सांगणार आहे तुम्हाला आणि होप सो तुम्हाला हे आवडेल. चला आपण बघूया. आता वेकेशन विथ पेट्स का इम्पॉर्टंट आहे? कारण आपली डॉग्सची, कॅट्सची बॉन्डिंग वाढते. परत मेंटल स्टॅम्युलेशन वाढते, एक्सरसाइज होते पेट्सला. आणि हे नवं एक्सपिरियन्स असते आणि जे एक्सपिरियन्स असते ते सदैव आपल्या मेमरीमध्ये राहते आणि स्ट्रेस पण थोडा कमी होतो तुमचा आणि आपला पेट्सचा सुद्धा. आणि लोनलीनेससुद्धा कमी होतो त्याच्यामुळे ओनरचा आणि पेट्सचा. जेव्हा तिकडे जातो आपण तर थोडं लोनलीनेस वाटते, पण जेव्हा पेट असतो तेव्हा आपल्याला बरं वाटते. ओके, तर आता आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या तरी पाऊस आहे, पण जनरली महाराष्ट्रामध्ये अलिबाग आहे, कामशेत आहे, लोणावळा आहे, कर्जत आहे, भंडारदरा आहे. हे जवळच्या आसपास जे हे आहेत जागा आहेत जिथे पेट्सला आपण नेऊ शकतो. कारण ट्रॅव्हलिंग काय पेट्सला जमत नाही, काय पेट्सला जमते. आणि त्याच्यामुळे इट इज गुड टू नो की पेट्सला काय जमेल काय नाही. दुसरं म्हणजे ॲकोमोडेशन. तिकडे तुम्ही विलाजमध्ये राहू शकता, फार्म स्टे करू शकता, किंवा असं कॅम्प जे असतो टेंट घालून आपण राहू शकतो नदी किनारे. आता तर खूप खतऱ्याचं आहे, कारण आता पाऊस एवढा पडतो आहे की डिफिकल्ट आहे हे करण्यासाठी. पण ठीक आहे, एक महिन्यानंतर हे सहज आपण करू शकतो. ओके, तर त्याच्याबरोबर काही टिप्स आहेत की काही दिवसा अगोदर आपण ते बुकिंग करू शकतो. आणि प्लस तुम्ही जेव्हा जाल तिकडे तेव्हा हॉटेल्सची वगैरे किंवा सराउंडिंग जे असते, सराउंडिंग जागा असते हॉटेलला, ते आपण चेक करावी का कसं काय असते, सुटेबल आहे की नाही. परत तिथे आजूबाजूला वेटनेरियन्स आहेत की नाही, फिरायला किती जागा आहे, हे सगळं बघायचं असते तिकडे. आणि पीक अवर्समध्ये जाऊ नका. जेव्हा पीक अवर्स सकाळी जेव्हा लोक फिरत असतात, किंवा सकाळी जेव्हा संध्याकाळी जेव्हा लोक खूप असतात तेव्हा नाही. पण एक स्पेसिफिक टाईम ठरवा तुम्ही आणि मग तुम्ही जाऊन या तिकडे. परत त्यांचे एसेन्शियल्स पॅक करा, जसं फूड आहे, कारण तिथे डॉग फूड मिळेलच असं नाही. त्यांची भांडी आहेत, त्यांचं पाण्याची भांडी आहेत, ती पाणी,
काय काय डॉग्सला तिकडे पाणी सूट होत नाही, काय काय डॉग्सला फूड सूट नाही होत, तर ते त्यांचे लीश आणि जे कम्फर्टेबल आयटम्स असतील, जसं त्यांचे बिछाने असतात किंवा काही असतात, ते घेऊन जाणं खूप महत्त्वाचं आहे. तर हे सगळं तुम्हाला जर करायचं असेल तर आमचे नंबर्स नोट डाऊन करा आणि आम्ही हे सगळं ह्याच्यामध्ये पण आम्ही एक स्टेप घेतो आहे. जसं साडीमध्ये साड्या विकण्यासाठी आम्ही एक स्टेप घेतली आहे, तसं ह्याच्यामध्ये पण एक स्टेप घेतली आहे. प्लस माझं ॲफिलिएट मार्केटिंगचं अजूनही चालू आहे, जे तुमच्यासाठी व्हरायटी आहे माझ्याकडे. प्लस माझं चॅनलचं नावच आहे मार्केटेड, जिथे मी ॲफिलिएट मार्केटिंग करते. माझ्याकडे जे साड्यांची इन्व्हेंटरी आहे ती विकते. प्लस मी ट्रॅव्हलचं पण करते, म्हणून वाईड रेंज आहे माझ्याकडे प्रॉडक्ट्सची. आता साड्या ॲज अ इन्व्हेंटरी तर आहेच, पण हे त्याच्याबरोबर हे पण आहे. आणि मी तुम्हाला साईडला किंवा खाली एक नंबर देईल, त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता आणि मग तुम्ही इन्क्वायरी करू शकता. माझे असे कोलॅबरेशन्स आहेत ज्याच्यात मी तुमच्यासाठी स्पेशली बुकिंग करू शकते. ओके, तर हे सगळं इन्क्वायर करण्यासाठी तुम्हाला कॉल नंबर लागेल, जो आहे 9833617960. आणखीन एक नंबर आहे 9769328464 आणि तिसरा नंबर आहे 9833618560. हे 3 नंबर आहे. मी डिस्क्रिप्शनमध्ये पण मेन्शन करेन आणि प्लस माझ्या स्क्रीनमध्ये फक्त एकच नंबर येईल, कारण तसं फिट होत नाही नंबर, त्याच्यामुळे स्क्रीनमध्ये फक्त एकच नंबर येईल. पण डिस्क्रिप्शनमध्ये तिन्ही नंबर मी मेन्शन करेन. आणि प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंटही करा. तुम्हाला काहीही डाऊट असले माझ्या प्रोडक्ट्सबद्दल, प्लीज तुम्ही मला कमेंट करा. आणि प्लस मी जर कोणाला प्रमोशन करायचं असेल त्यांच्या प्रोडक्ट्सचं, प्लीज माझ्याकडे या आणि करा. मी ऑलवेज तयार आहे त्यांच्यासाठी. मला जे हार्डशिप पडतं आहे आता, तसं त्यांना नाही पडावं म्हणून मी हे सगळं ओपन ठेवते तुमच्यासाठी. आणि मार्केट एज हे स्टेजच आहे जिथे तुम्ही तुमचे प्रोडक्ट्स प्रमोट करू शकता, मार्केट करू शकता आणि सेलसुद्धा करू शकता. तर हेच सांगायचं होतं, त्याच्यामुळे हा छोटासा व्हिडिओ केला. रात्रीची वेळ आहे, आय थिंक 9 वाजलेत. जस्ट जेवली आणि लगेचच व्हिडिओ केला. हा इम्पॉर्टंट होतं तुम्हाला सांगायचं म्हणून. ठीक आहे, तर आता मी जाते, दुसरी पण कामं आहेत. सो हे ॲडिट करून तुम्हाला रात्री 10 वाजेपर्यंत मिळेल. ओके, चलो बाय.